फक्त हेल्दी डाएट पुरेसा नाही. हेल्दी चॅम्पियन बनण्यासाठी 10 स्किल्स अत्यंत आवश्यक आहेत. जसं टाइम मॅनेजमेंट, हेल्दी ईटिंग, रेग्युलर एक्सरसाइज, क्वालिटी स्लीप, स्ट्रेस मॅनेजमेंट, पॉझिटिव्ह माइंडसेट, सेल्फ डिसिप्लिन, कंटिन्युअस लर्निंग अँड स्ट्रॉंग रिलेशनशिप आणि कन्सिस्टन्सी. या 10 स्किल जर तुमच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवू शकतात. तर या 10ही स्किल्स आपण आता स्लाइडद्वारे आपण बघूया. माझी शेअर करतोय मी स्क्रीन. एकच मिनिट. येस. तर बघा, सर्वप्रथम डे पूर्ण केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन अँड डे 2 मध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत. तर पहिली स्किल आहे सेल्फ अवेअरनेस. स्वतःला ओळखणं. स्वतःला ओळखणं की मी काय काय करतोय, रोज किती पाणी पितोय, किती वाजता झोपतोय, किती वेळ झोपतोय, मोबाईल किती वेळ बघत आहो, आणि मी आठवड्यात किती दिवस व्यायाम करतो. हे स्किल नंबर 1 झालं. स्किल नंबर 2 मध्ये येईल आपलं गोल सेटिंग असायला पाहिजे, की आपण एक्झॅक्टली करायचं काय. जसं हेल्थचं गोल आहे, मला 30 दिवसात फिट व्हायचं आहे, किंवा मला 90 दिवसात 2 किलो वजन कमी करायचं आहे. गोल असायलाच पाहिजे. गोल जर असेल तरच ते सक्सेस मिळू शकते. गोल नसेल तर सक्सेस मिळत नाही. हे या ठिकाणी या स्किल 2 मध्ये येत आहे. स्किल 3 मध्ये टाइम मॅनेजमेंट अत्यंत आवश्यक आहे. लोक म्हणतात की मला वेळ नाही आहे, मी फार बिझी आहे, मी ऍडजस्ट करू शकत नाही. तर वेळ कधीच मिळणार नाही. आपल्याला तो ऍडजस्ट करावा लागतो आणि टाइम काढावा लागतो. तर त्यासाठी टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी स्किल 3 मध्ये येतोय. स्किल 4 मध्ये न्यूट्रिशन नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे, की प्रोटीन कशामध्ये आहे, शुगर कशामध्ये आहे, फायबर कशामध्ये आहे, आणि ती किती प्रमाणात घ्यायचं आहे. तसंच शुगर पण किती प्रमाणात घ्यायचं. जास्त शुगरचं प्रमाण नसायला पाहिजे. जेवढी आवश्यक आहे तेवढंच घ्यायचं. आणि नॅचरल फूड आणि प्रोसेस फूड यामधला फरक पण आपल्याला समजायला पाहिजे. जास्तीत जास्त नॅचरल फूड घ्यायचं आहे, प्रोसेस फूड कमीत कमी घ्यायचं. तर न्यूट्रिशनचं थोडं नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे. हे या ठिकाणी या स्किल 4 मध्ये आपल्याला दिसून येतं. स्किल 5 मध्ये प्रॉडक्ट नॉलेज. मार्केटमध्ये बरेचसे प्रॉडक्ट आहेत. नॅचरल प्रॉडक्ट आहेत, प्रोसेस प्रॉडक्ट आहेत. तर कमीत कमी नॅचरल प्रॉडक्ट आणि केमिकल प्रॉडक्ट जे फेक प्रॉडक्ट पण भरपूर आहेत. आपल्याला त्याचा एक डिफरन्स समजला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त नॅचरल प्रॉडक्टकडे वळलो पाहिजे. तर ते कसे वापरायचे, कोणासाठी वापरायचे, कधी वापरायचे, त्याचे फायदे काय आहे, दुसरे फेक फूड काय आहे, ते या ठिकाणी आपण या स्किल 5 मध्ये समजून घेऊ. स्किल 6 मध्ये डेली डिसिप्लिन, मोटिवेशन. डिसिप्लिन अत्यंत आवश्यक आहे. रोज एकच वेळेला उठणे, वॉकिंग करणे, वॉर्म वॉटर घेणे आणि छोट्या-छोट्या डिसिप्लिन फॉलो करणे. त्यामुळे काय होते, त्याचे रिझल्ट असे असतात, की शरीर निरोगी, मन शांत आणि कन्सिस्टन्सी, प्रॉडक्टिव्हिटी मिळते आणि आयुष्य क्वालिटी होते. हे सर्व केल्यानंतर एनर्जी आपल्यामध्ये राहते, अ, उत्साह राहतो, हेल्थ सुधारते आणि कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्या आनंदावर फोकस आपण करू शकतो. तर हे 6 डिसिप्लिन मध्ये येत. स्किल 7 मध्ये हॅबिट बिल्डिंग. हॅबिट बिल्डिंग, आपल्या काही वाईट सवयी असतात, काही चांगल्या सवयी असतात. वाईट सवयी आपल्याला कमी करायच्या आहेत, चांगल्या सवयी आपल्याला वाढवायच्या आहेत. जसे की उशिरा झोपणे ह्या वाईट सवय आहे, जंक फूड खाणे, टेन्शन घेणे, वेळ वाया घालवणे ह्या वाईट सवयी आहेत. आणि
चांगल्या सवयी लवकर उठणे, हेल्दी पाणी पिणे, व्यायाम करणे, रोज काहीतरी शिकणे आणि चांगल्या मनाने दिवसाची सुरुवात करणे हे हॅबिट बिल्डिंग मध्ये येतं. ते स्किल 7 झालं. स्किल 8 मध्ये कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. कुटुंबाला सोबत वेळ घालवणे, कुटुंबाला प्रेरणा देणे, मित्रांसोबत गप्पा मारणे, पॉझिटिव्ह बोलणे. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही, तर समोरच्याला प्रेरणा देणं आहे. त्यांचं ऐकून घेणं आहे, अंडरस्टँडिंग समजून घेणं आहे. तुमचे शब्द बदलू शकतात एखाद्याचं जीवन. तर हे स्किल 8 मध्ये कम्युनिकेशन येते आणि व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. स्किल 9 मध्ये अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी फार फार इम्पॉर्टंट आहे. हे एक कम्युनिटी सोबत आपण असायला पाहिजे. एकट्याने जर चालायला गेलं तर थकतो आणि चालणं होत नाही, रस्ताच क्रॉस होत नाही. तर कम्युनिटी जर असेल तर आपण ते गोल अचीव्ह पण करू शकतो आणि अ, खरोखर तो एक सुखकर प्रवास असू शकतो. ग्रुपमधला कुठलंही एक मोठं काम जर करायचं असेल, आपल्या आयुष्यातलं, प्रत्येकाच्या आयुष्यातलं, तर ते ग्रुपनं लवकरात लवकर साध्य होते. एकट्याला ते कठीण जाते आणि म्हणून कम्युनिकेशन सोबत अटॅचमेंट असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यालाच अकाउंटेबिलिटी असं म्हटलं जातं. टुडेज ॲक्शन ह्या 10 स्किलपैकी स्किल 1 ते 10 मार्क द्या आणि स्वतःला अ, ओळखा, की खरोखर आपण अ, कुठे आहोत आणि अ, कॉमेंटमध्ये 2 गोष्टी लिहा, की आपला स्कोर किती आहे, आपण कोणत्या स्किलला अडॉप्ट करत आहोत, कोणतं स्किल आपल्यामध्ये नाही, हे अकाउंटेबली त्या ठिकाणी ठेवा. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद.